वेलकम टू आवर चॅनल मंगला प्रोडक्शन. अरे रे घाबरू नका. हे फोटो बघून काय झाले, आज आमच्या आईचं मूड झाले तुम्हा सगळ्यांना आपल्या भूताचे अनुभव, भूताचे किस्से सांगण्याची. तर तयार आहात ना? तर चला सुरू करूया. हॅलो आई, आज कुठले तू नवीन स्टोरी सांगणार आहेस? नमस्कार. आज मी एक 30 वर्षाच्या मागची स्टोरी घेऊन आलेली आहे. मला जो अनुभव आला तो. तर काय झालंय, माझी एक आम्हाला 5 आज्या आहेत आणि त्याच्यातली एक आजी होती आणि त्यांना किती मुली आहेत, फक्त 4 मुली आहेत असं मला माहिती होतं आणि पुढचं मला माहित नव्हतं. मग पुण्याला माझ्या काकाच्या मुलीच्या लग्नाला मी गेले होते. आता ती 28-29 वर्षाचा मुलगा आहे आणि त्याचं लग्नाचं ती बघायला लागले आणि ते झालं आणि ते मोठं कार्यालय घेतलेली त्यांनी आणि त्या कार्यालयात आम्ही पण लग्नाला गेलो होतो. मी, आमची आई, माझ्या बहिणी सगळं आम्ही गेलो होतो. गेल्यानंतर सगळं तिथं मागणं झालं, सगळं झालं, साखरपान झालं. त्यांनी काय काय करायचं आदलाविषयी करतात, हळदी बिळदी सगळी झाली. झाल्यानंतर आम्हाला एक रूम दिली होती त्यांनी, असं झोपायला वगैरे, बसायला, उठायला. मग त्या रूममध्ये आम्ही गेलो तर ती आमची आजी होती की आमच्या आजीची मुली पण होत्या तिथं. आजीच्या मुली पण बघा. ऐका, मजेशीर आहे. आणि तिथं मी पण गेले होते. मग रात्री सगळं जेवण झालं, सगळं झालं. रात्री आम्ही झोपायला म्हणून तिथं गेलो. आई, बहिणी सगळे तिच्या मुली पण आल्या होत्या, आजीच्या मुली, म्हणजे आमच्या आत्या, चुलत आत्या. मग तिथं गेलो आम्ही आणि मी झोपले. रात्रीचं काहीतरी 11-11:30 वाजलेले बघा. आणि आम्ही झोपलेलो आणि जरा मी झोपेत होते आणि ते आत्याची मुलगी एक तिथं होती आणि ती माझ्या बाजूला बसले आणि सुटकेस मध्ये काहीतरी कपडे काढत होती का घालत होती काय माझ्या लक्षात नाही. ते सुटकेस मध्ये बघून असं हे करत होती, ती काहीतरी आवराआवरी करत होती. तिला बघितले. त्याच्यानंतर अशी भिंत होती जरा पुढच्या बाजूला. मी ह्या साईडला बसले आणि आमच्या आत्या इथं बसले सुटकेस मध्ये आवरत. तशीच एक बाई तिथं झोपले. म्हटले मी, हे इकडे बसलेला आहे आणि इकडे झोपलेलं कसं, तसा चेहरा, तशीच बाई, सगळं तसंच. पण तिला गाढ झोप लागली. मी तिला बी बघायला लागले, हिला बी बघायला लागले, तिला बी बघायला लागले, हिला बी बघायला. कन्फ्युज झाले मी. काय मला माहिती नव्हतं ना किती मुली, काय मला काय माहितीच नव्हतं ते. मग त्याच्यानंतर मग दुसऱ्या झालं, ते रात्र गेली, झोपलो, उठलो, झालं, लग्न झालं, सगळं झालं. मग घरी आल्यानंतर आमच्या आईला मी विचारले, अगं ते लक्ष्मी आजींना मुली किती आहेत ग? 3 आहेत म्हटली. ती 3? अगं मी 4 बघितले ना तिथं. म्हटलं मी, अगं ते झोपलेले तसाच चेहरा होता आणि ते एक झोपले आणि एक बसले सुटकेस मध्ये काय काय आवरावरी करत. नाही ग, तुझा काहीतरी गैरसमज झाला. नाही ग, मी चांगल्या डोळ्यांनी बघितले, चांगलं बघितले मी. असं कसं होऊ शकतंय? ते एकाच चेहऱ्याचे, एकाच ह्याचे दोघं कसं दिसतात ग मला? नाही म्हटले मी. तर नाही, मी पक्क सांगते, 100% सांगते. आणि ते दोघं होते म्हटलं मी. नाही ग, ते फक्त 3 होते. 3च मुली आहेत त्यांना. 3च मुली आहेत. तू 4 कसं काय बघू शकतेस? नाही. तर ते मला काय केलं तर वाटतं, मला ते लक्षातच आलं नाही. नंतर मग आणि सगळ्यांना विचारले मी. नाही, लक्ष्मी आजीला 3च मुली आहेत असं म्हणायला लागले ते. आणि ते आमच्या आईला कुणालाच पटेना ते. पण ही घटना खरी आहे आणि मी 100% सांगते, मी बघितलेलं आहे. पण मग ते दोन्ही तुला परत दिसले काय? लग्नामध्ये एकच दिसली मला. परत मग ती तिथं झोपलेली परत एकटी बसलेली, दोघं नंतर परत एकमेक दिसले काय? नाही.
एकटीच दिसली. 3 बहिणी होते त्यांनी, 3 एकसारखे बसलेले ते लग्नामध्ये. पण जे तिसरी होती बघ मोठी बहीण, तिला नाशिकला दिले तर, आणि ते तिच्यासारखीच एक दुसरी बहीण मला तिथं दिसलेली रूम मध्ये. आणि असं ही घटना झाली बघ. चांगली होती, भयानक होती स्टोरी. आई, अजून एक स्टोरी आहे ना तुझ्याकडे? होय, आहे ना. हो, मी 5वीलाच होते तेव्हा. 1994 ला ती घटना घडलेली आहे. ओके. आमचं घर, बेळगावची घर असं आगीनगाडीसारखी लांबलचक असतात, तसं आमचं घर होतं. आणि माझी मुलगी आणि मुलगा शाळेत गेले होते, आणि ह्यांनी पण कुठं गावाला गेले, गोव्याला गेले होते, त्यांनी व्यापारासाठी गेले होते. आणि घरामध्ये मी एकटीच होते. दुपारचं जेवण वगैरे करून मी दरवाजा बंद करून, मला चांगलं आठवण आहे, दरवाजा बंद करून ते कडी घालून मी काय केले, असं वाचत झोप. पहिला काय मोबाईल नव्हतं, काय नव्हतं. मला पुस्तकांची फार आवड, वाचायची फार आवड. वाचत 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 मला कधी झोप लागले मलाच माहिती नाही. दारावरती कटकट आवाज आलो, दारावरती कटकट आवाज आलो म्हणून मी उठले. उठून ते कडी काढली मी. कडी काढून ते काय पोस्टमन आला होता का काय तेवढं काय लक्षात नाही, पण ते कडी काढले आणि ते काय घेतले हातात, ते दरवाजा घालून परत आणि मी येऊन झोपायला बघायला लागले. माझ्यासारखीच बाई तिथं झोपले. मला आश्चर्य वाटलं, अरे ही मी खरी आहे का ती मी खरी आहे. दरवाजात उभं राहून मी नुसतं बघायला लागले ते बाईकडे. आणि मग नंतर थोड्या वेळाने आणि परत जागेवर आले मी. मग ह्याच्यामध्ये आले काय ते पलंगावर, पलंगावर झोपले होते ना, मग त्याच्यामध्येच होते मी. ती बाई गडप झाली होती. ओके. आणि नंतर मग ह्याचं प्रूफ म्हटलं तर मी दाराला कुलूप लावून झोपले होते की नाही, ती कडी काढलेली होती. बापरे. हे असं झालं बघ मला. म्हणजे त्यावेळेला मी जरा वय लहान होतं नाही माझं, घाबरत होते मी, हे काय मला माझ्याबरोबर झालं असं म्हणून मी जरा घाबरले. मग थोड्या उशिराने माझी मुलं आली, मग झाले, नॉर्मल झाले. हां, ही एक स्टोरी. ओके, चांगली होती आई स्टोरी. असेच आणि पुढच्या एपिसोडमध्ये आणि पण सांग. थँक्यू. ओके. ह्या होता काही आमच्या आईला आलेले भूताचे अनुभव. आणखीन असले व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा मंगला प्रोडक्शन. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.